अकोला जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस स्टेशन येथे वृक्षारोपण बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये अकोला जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय अर्चित चांडक साहेब आणि चंद्रकांत रेड्डी साहेब अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पिंजर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार गंगाधर दराडे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये पिंजर पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये 655 रोपांचं वृक्षारोपण करण्यात आलं। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गंगाधर दराडे ठाणेदार पिंजर पोलीस स्टेशन हे होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून संघपाल वाहुरगाव पाणी फाउंडेशन अकोला ॲडव्होकेट महेश घनगाव सामाजिक कार्यकर्ते पिंजर उपस्थित होते। यावेळी ज्ञानप्रकाश विद्यालयाचे विद्यार्थी आणि महात्मा फुले विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षकवृंद तसेच पोलीस कर्मचारी होमगार्ड यांनी एकत्र येऊन आज पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये 500 झाडांची लागवड केली। यावेळी गंगाधर दराडे ठाणेदार साहेब यांनी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये लावलेले वृक्ष याबद्दल माहिती दिली। झाडांचं महत्त्व त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं। वातावरणामध्ये बदल झाला असून ऊन खूप तापत आहे, झाडे कमी झाल्याने उन्हाचा पारा वाढतोय, त्याकरिता झाडे लावणे खूप गरजेचे आहे। म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पिंजर पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये 500 झाडांची लागवड केली आहे। या झाडांचं संगोपन करून सर्व झाडे जगले पाहिजे याची सर्वोत्तरी काळजी पोलीस स्टेशनकडून घेण्यात येईल आणि भविष्यात पोलीस स्टेशन ऑक्सिजन पार्कमध्ये बदलेल असे मनोगत यावेळी व्यक्त केले। तसेच पाणी फाउंडेशनच्या संघपाल वाहुरकर वाघ यांनी वृक्षारोपण करणे खूप गरजेचे आहे, पृथ्वीला वाचवायचं असेल तर झाडे लावावी लागतील याबाबत माहिती दिली। गेल्या कित्येक वर्षांपासून वृक्ष लागवड कमी, वृक्षांची कत्तल मोठ्या प्रमाणात होतीये, मोठमोठी जंगले विकासाच्या नावाखाली तोडल्या जाते। सिमेंटच्या जंगलामुळे झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे। ऑक्सिजन जर कमी पडले तर पृथ्वीवरील सजीवांना संपायला वेळ लागणार नाही, त्याकरिता मियावाकीसारखे जमलं गावोगावी तयार झाले पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये पाऊसही पडेल, तापमान कमी होईल आणि ऑक्सिजन सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळेल। यावेळी उपस्थित पिंजर पोलीस स्टेशनचे कर्मचारी, होमगार्ड, सावित्रीबाई फुले विद्यालयाचे प्राचार्य गव्हाणे सर उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ॲडव्होकेट महेश घनगाव यांनी केले, तर आभार नागसेन मानखेडे मेजर यांनी मानले। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज प्रदीप गावंडे अकोला। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।